राजेंद्र गडगे या कथित महाराजाला संगमनेर पोलिसांनी अटक करून 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. वडगाव पान या ठिकाणी त्यांचा जो आश्रम आहे म्हणजे दत्तवाडी या ठिकाणी, त्या ठिकाणी त्यांना आणलं होतं. या ठिकाणच्या संपूर्ण दप्तराची तपासणी झालेली, अनेक त्यांच्या ज्या रूम्स होत्या, औषधं होती, त्याचे काही सॅम्पल्स घेतलेले आहेत. या ठिकाणच्या रूमला सील केलेलं आहे आणि दुपारी साधारण 3च्या दरम्यान पोलीस आले. आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 वाजेपर्यंत हा संपूर्ण पंचनामा सुरू होता. वडगाव पान येथील या महाराजांच्या जो इथं दरबार ज्या ठिकाणी भरवला जातो त्या दरबारामध्ये म्हणजे राजेंद्र गडगे यांचं म्हणणं असं आहे की माझ्यावर अन्याय झालेला आहे, पोलिसांनी माझ्यावर अन्याय केला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जो आजार वैद्यकीय पद्धतीनं बरा होत नाही तो कॅन्सर, हे महाराज म्हणतात मी बरं करतो, देवाच्या शक्तीनं बरा होतो, अशा प्रकारचा दावा महाराज करत आहेत. महाराजांना अनेक लोकांकडून गुण आला आहे असाही दावा केला जातो आहे. या ठिकाणी ज्यांनी तक्रार केलेली आहे त्यांनी मात्र याचं सगळं खंडन केलेलं आहे. महाराजाकडून कुठल्याही प्रकारचा कोणालाही गुण येत नाही, हे भोंदू महाराज आहेत, अशा प्रकारची तक्रार संबंधित लोकांची आहे. आता पोलिसांच्या तपासामध्ये नेमकं काय ते चित्र स्पष्ट होईल. पोलिसांनी देखील निपक्षपातीपणे तपास करायला हवा. जर याच्यामध्ये हे महाराज दोषी असतील तर यांच्यावर कठोर कारवाई न्यायालय करीलच, परंतु एकंदरीत जे भाविक भक्त मंडळी त्यांची जर काही फसवणूक झाली असेल तर त्यांनी देखील पुढे यायला हवं असं आवाहन अनिसच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. राजेंद्र गडगे यांचा जो दत्तवाडीचा आश्रम आहे तो या ठिकाणी पोलिसांनी सील केलेला आहे. आपण पाठीमागं पाहू शकतो. या ठिकाणी पोलिसांनी सगळा त्यांचा जो आश्रम आहे तो सील केलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पोलिसांनी आणलेलं होतं, त्याचा कदाचित या ठिकाणचा जबाब देखील घेतला असेल. आणि प्रामुख्याने त्यांच्या या आश्रमामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत, कुठले कुठले औषधं ते लोकांना देत होता याबाबतचा पंचनामा देखील केलेला आहे. आणि जे अनिसचे कार्यकर्ते आहेत ते देखील या ठिकाणी प्रेझेंट होते. त्यांनीसुद्धा या संदर्भात जी तक्रार केलेली आहे त्यांचा देखील पोलिसांनी जबाब घेतलेला आहे. राजेंद्र गडगे यांच्याकडून अनेक लोकांना गुण आला आहे असं काही भाविक सांगतायत. आता पोलीस या तपासामध्ये संपूर्ण योग्य प्रकारे निष्कर्ष काढतील. अनेक लोकांची फसवणूक झालेली आहे असे देखील लोकांना फोन येत आहेत. जर जो आजार जे कॅन्सरसारखा आजार वैद्यकीय पद्धतीनं बरा होत नाही, तोच आजार जर हे महाराज त्यांच्या आशीर्वादाने किंवा दैवी शक्तीने बरा करत असतील तर महाराजांचं हे तंत्रज्ञान इतर देश नक्कीच स्वीकारतील अशी पण चर्चा आता होऊ लागलेली आहे. ह्या महाराजांचं शिक्षण अवघत दुसरी असल्याची माहिती समोर येत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे महाराजांनी या परिसरामध्ये अनेक लोकांच्या जमिनी विकत घेतलेल्या आहे. ज्या शेतकऱ्याची शेजारी जमीन आहे त्या शेतकऱ्यांनी जर ती जमीन मागितली तर त्याला जमीन ती घेऊन दिली जात नव्हती. हे महाराज जास्त पैसे देऊन ती जमीन घ्यायची असाही प्रकार समोर येतो आहे. आता भविष्यकाळामध्ये या संपूर्ण प्रकरणाची पोलीस शोध घेतील. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा योग्य प्रकारे तपास व्हायला हवा अशा प्रकारची अपेक्षा आहे. महाराजांचे जे भक्त असतील त्यांचं महाराजांबद्दल मत चांगलं असणं साहजिक आहे, परंतु महाराजांनी जर काही फसवणूक केली असेल आणि याच्यामध्ये महाराज दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई मात्र निश्चित होणार आहे. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, वडगाव पान. मला अडकवण्याचा प्रयत्न झाला. नाही मला बोलायचं आहे, मला बोलायलाच पाहिजे. नाही बोलायला पाहिजे, मला बोलायचं आहे. तुमचा अन्याय काय झालाय? अन्याय पोलीस बोलून राहिले. आता माझा अन्याय मला सांगायला पाहिजे ना. मी तुम्ही आमच्या ताब्यात नाही मी तुमच्या ताब्यामध्ये आहे. ऐका, पहिलं ऐकून घ्या. गुरुवारी मी लाईव्ह होतो, सकाळपासून अनिसला आव्हान देत होतो तर तुम्ही या, मी काय करतोय, माझी प्रोसेस काय आहे तुम्ही डोळ्यांनी बघायला पाहिजे. मी जे काही करतोय कॅन्सर बरा करण्याच्या दाव्यावर ठाम आहे का? ऐकून घ्या, माझं ऐका पहिलं. तुम्ही सुद्धा होते, पळून गेले ते गुरुवारी. 2 तास थांबलो तुमच्याकडे बोलायला. तुम्ही घाबरले, तुम्ही घाबरत होते बोलायला. माझ्याकडे कोणी हे आलेले नाही. माझी कोणी अरे 2 मिनिट थांबा. खंडणी माझ्याकडे टाकलेले आहे हे मला सांगायचं आहे.
मग तुम्ही मुलाखत द्यायला काय घाबरत होते? आम्ही 2 तास बसलो तुमच्याकडे. 2 तास नाही, लाईव्ह मध्ये आहे मी. लाईव्ह होतो 10 वेळेस पत्रकार साहेबांना बोलत होतो. हा जोडी विनंती आहे, तुम्ही पाठीमागे यावे. तुमच्यासाठी 10 बाय 8 बाय 12 ची स्क्रीन आणलेली होती मी. ओरिजिनल पुरावे तुम्हाला दाखवायचे होते, पण माझं कोणी हे ऐकून घेतलं नाहीये. ते लोकांचे पुराव्याचं नाही. काँग्रेस ऐका, आमचं काम करू द्या ना शासकीय. सर्व आजार प्रार्थना चालती, संकल्प चालतो, ध्यान साधना चालती, कॅन्सर बरा होतो का? पुरातन काळातील कॅन्सर यज्ञ चालतात, हवन चालतंय. कॅन्सर बरा होतो का? याच्या पुढे काहीही चालत नाही. वैदिक प्रक्रिया केल्या जाते इथे. कॅन्सरची गाठ कशी सनातन धर्माचं खंडन होऊ राहिलं हे मी सांगू शकतो. मला भरपूर काही बोलायचं. सनातन धर्मालाच बदनाम करता असं वाटतंय का? सनातन धर्माला 100% बदनाम करू राहिले. तुम्ही बदनाम करताय असं वाटतंय? मी बदनाम करतो, कुणीही यावे. मी लाईव्ह असतो. एवढे लाईव्ह व्हिडिओ आहेत माझे. मी जे काही करतो, करता का तुम्ही मंत्र्यांनी? ऐकून घ्या. जे मी काही करतो लाईव्ह असतो. तुम्ही लाईव्ह बघू शकता. अहो, साधा जे काम प्रश्न. करतो मी लाईव्ह असतं. माझा साधा प्रश्न आहे, कॅन्सर बरा होतो का मंत्र्यांनी? देवाजवळ सर्व आजारावर येतात. मणक्यात गॅपवाला येऊ शकतो, सांधेवातवाला येऊ शकतो, डायबिटीस वाला येऊ शकतो, दैवी शक्ती कॅन्सर वाला येऊ शकतो. दैव शक्ती मी म्हणतच नाही. दैव शक्ती माझे काय आहे? मी मंत्रतंत्र वापरत नाही. मी मंत्रतंत्र साहेब, तुम्ही त्या आरोपीला आणलं होतं का? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.